नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर। ठाकरे बंधूंची अतिविराट सभा, लाखोंचा समुदाय पाहून विरोधकांना फुटला घाम। संपूर्ण महाराष्ट्रातील सभांपैकी अतिविराट सभा। सभांनी दाखवून दिली संपूर्ण महाराष्ट्राला ठाकरेंची ताकद। अतिविराट सभेने दाखवून दिले ठाकरेंचे महाराष्ट्रातील वर्चस्व। महाराष्ट्रात महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू असून अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत। ठाकरे बंधूंनी युती करून संपूर्ण महाराष्ट्रात सभांचा सपाटा लावला आहे आणि या सभांना होणारी विराट गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली असावी याबाबत शंका नाही। ज्यांना वाटत असेल ठाकरे आणि त्यांची शिवसेना संपली, त्यांनी या सभांचा विराट जनसमुदाय पाहावा, मग त्यांनाही समजेल आजही जनतेचे ठाकरेंप्रती असलेले प्रेम, निष्ठा आणि भगव्याशी असलेले इमान समजून जाईल। पक्षातील झालेल्या बंडखोरीनंतरही ठाकरेंची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रात कमी झालेली नाही, हे वर्चस्व या सभांनी सिद्ध करून दाखवलं आहे। सभांमुळे केवळ कार्यकर्त्यांमध्येच उत्साह संचारला नाही, तर या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होऊन विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा ठरणार आहे, हे मात्र नक्की। राज्यात एकूण 29 महानगरपालिकांसाठी निवडणुकीचे वारे वाहत असतानाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये घेतलेली सभा राजकारणाचा पारा वाढवणारी म्हणावी लागेल। नाशिक आणि संभाजीनगर या दोन्ही ठिकाणी झालेल्या अतिविराट सभांनी केवळ गर्दीचेच विक्रम मोडले नाहीत, तर आगामी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंची मशाल दगदगणार असल्याचे जणू काही संकेतच या सभांनी दिले आहेत। महायुतीची चाललेली हुकुमशाही मुळापासून उखडून टाकण्यासाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरेंची शिवसेना सज्ज आहे आणि या महापालिका निवडणुकीत जनता ठाकरेंची ताकद काय आहे हे मात्र दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। जमलेल्या भगव्या वादळाने दाखवून दिले की ठाकरेंप्रती असलेली सहानुभूती आणि निष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे।